बसलेला आहात तुम्ही. ज्या वेळेला निवडणुका झाल्या त्यावेळेला त्या ठिकाणी काश्मीरच्या जनतेने, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, मुफ्ती अहमद समाज असं म्हणाले की या काश्मीरमधल्या, जम्मू काश्मीरमधल्या निवडणुका जर झाल्या असतील तर त्याचं श्रेय हे पाकिस्तानला दिलं पाहिजे. त्याला ज्यावेळेला ते दुर्दैवी वक्तव्य होतं, परंतु त्याच्या अगोदर का सरकार केलं ते सांगतो आपल्याला मी. अरे सांगतो ना, ऐका ना, आता ऐकायचं सामर्थ्य ठेवा ना. विषयाची चर्चा ही भरकटत चालली आहे. आपण पीडीपीवर वेगळा कार्यक्रम करूया. वेगळा कार्यक्रम. राजीव सातव, सवाल असा आहे की सरकारची कृती ही समर्थनीय आहे का? आपल्या अनेक नेत्यांनी आपल्या उपाध्यक्षांनी देखील ही जी सगळी परिस्थिती आहे ही कृती अत्यंत निंदाजनक आहे आणि RSS विरोधी असं बोलल्यानंतर या देशामध्ये अशा प्रकारची अवस्था होते असं विधान केलं. सवाल असा आहे, आणीबाणी सदृश्य परिस्थिती खरोखरच या अटकेतनं आपल्याला जाणवते का? राजीव सातव. उदय सर, आणीबाणी सदृश्य परिस्थिती आहे का सर? उदय सर, आणीबाणी सदृश्य परिस्थिती आहे का याचं उत्तर अडवाणींनीच दिलेलं आहे की या देशामध्ये आणीबाणी सदृश्य परिस्थिती येऊ शकते. चुकीचं बोलताय. या देशामध्ये आता अडवाणींनी नेता आहे, अडवाणींनी या गोष्टीचं सांगितलं. राजीव सातव चुकीचं बोलताय, मिसगाईड करताय. अडवाणींनी सांगितलं तेच आम्ही सांगतो की या देशामध्ये आणीबाणी सदृश्य परिस्थिती आहे. या देशामध्ये सरकारच्या विरोधात, मोदींच्या विरोधात बोललं की तुम्हाला तुरुंगात जावं लागणार आहे, हे या देशामध्ये अडवाणींनी सांगितलंय. त्यामुळे अडवाणींपेक्षा आम्ही कोणाचं काय? तुम्ही अफजल गुरुचं समर्थन करताय का? राजीव सातव, तुम्ही अफजल गुरुचं समर्थन करताय का? देशद्रोहाचा खटला भरलाय. समर्थन कोणी करत नाही. अफजल गुरुचं समर्थन करणारे तुम्ही, अझहरला सोडणारे तुम्ही देशद्रोहाचा खटला झाला, शेवपेटीचा घोटाळा तुमच्या काळात झाला. तुम्ही काय सांगायला लागले आम्हाला? देशद्रोहाचा खटला चुकीचा आहे, शेवपेटीचा घोटाळा तुमच्या काळात झाला. तुम्ही विसरले असं. आम्ही विसरलो नाही, हा देश विसरला नाही. टॉक टू द पॉइंट. देशद्रोहाचा खटला भरलेला चुकीचा आहे हे सांगताय का? झाला नाही. देशद्रोहाचा खटला चुकीचा आहे सांगताय का? अहमदाबादला मोदी बेजबाबदारपणे बोलतोय. फिरत होते, चायनाचं सैन्य 10 किलोमीटर देशाच्या आत आलं नाही का? विचारा उदय सरांना, चायनाचं सैन्य 10 किलोमीटर आत आलं नाही का? पाकिस्तानमध्ये दररोज गोळाबारी होत नाही का? त्याचं उत्तर आहे. हा देशभक्त होऊ शकतो का? हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे का? नवाज शरीफला बिर्याणी खायला चव्हाण सर आम्ही नाही बोलवलं. नवाज शरीफच्या नातीच्या लग्नाला आम्ही गेलो नाही. आपण प्रवीण मांजलकर यांच्याकडे जाऊया. प्रवीण मांजलकर, स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियानी, आपल्या संघटनेनी, मी जी आता नावं घेतली, शंकर शिंदे, सुनील सूर्यवंशी, सचिन मोरे, संतोष महाडिक यांच्याबद्दल श्रद्धांजलीचा कार्यक्रम केला नाही, परंतु या बाबतीत मात्र सरकारच्या विरोधात भूमिका घ्यायला तुम्ही तातडीनं पुढे आलात. याचा एकच अर्थ आहे की सरकारची अटक करण्याची ही कृती आपल्याला समर्थनीय वाटत नाही. चुकीचे आहे. 100 नाही 200% होते आणीबाणीच्या काळात. आम्ही समर्थन नाही करत. साहेबांनी सांगितलं ते काँग्रेसचे तुमच्या आजीने वगैरे केलं गांधींच्या, तर ती चुकीची होती त्यावेळेस. आमचे लोक बरेचसे त्याच्यात अरेस्ट होते, सगळ्या संघटनांचे आणि सगळ्या डाव्या चळवळीचे लोक. त्याच्यानंतर आता दुसऱ्यांदा आलेत. याचा अर्थ काय होतो? आणीबाणीत पोलीस, JNU आणि विद्यार्थी सगळ्या परिसरामध्ये, शिक्षणाच्या परिसरामध्ये घुसून कोम्बिंग ऑपरेशन करून लोकांना पकडून नेतात आणि आज इतक्या वर्षानंतर पुन्हा एकदा पकडून नेतात. आणीबाणी सदृश्य परिस्थिती आहे. सरकारचा हस्तक्षेप काय? मी सांगितलं, मला वाटतं काल का परवा आम्ही झी न्यूजवर पाहत होतो, हिंदी न्यूज चॅनलवर, तो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. त्याच्यामध्ये कोण लोक घोषणा देत आहेत, ते आता कोण आहेत ते शोध लावा पोलिसांनी. त्याच्यामध्ये सगळं शोध मोहीम राहून माझं म्हणायचं आहे की त्याच्यामध्ये झी न्यूजवर आणि सोशल मीडियावर पण व्हायरल झालेला व्हिडिओ, त्याच्यामध्ये सरसकट घोषणा ज्या बाजूने दिले गेले आहेत आणि त्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये जे विद्यार्थी दिसत आहेत ABPच्या कार्यक्रमामध्ये एक असणारे विद्यार्थी आहेत. हा माझा आरोप नाहीये, व्हायरल झालेला व्हिडिओ आहे. चौकशी करा ना. आमचं म्हणणं आहे की कन्हैयाला कोणतीही चौकशी न करता तुम्ही अरेस्ट करता का? तर ABPने तक्रार केली तुमची. आपण म्हणेल तेच खरं हे सगळं चाललेलं आहे. पोलीस आयुक्तांनी आता सांगितलंय की
कन्हैयानी काय भाषण केलंय ते त्यांनी कबूल केलेलं आहे. हा एक कायदे आम्हाला एवढं वेळ नाही लागलंय की जेव्हा त्याच्यावर चार्जशीट आम्ही करणार आहोत तेव्हा कोर्टाचे आरोप. सर पोलीस आयुक्त कार्यक्रमात नव्हते ना, व्हिडिओ तर व्हायरल झालाय ना. एबीपीचा कार्यकर्ता एबीपीचा कार्यक्रम तिथे पाकिस्तानच्या फॉलो करतोय. बोलू शकतात प्रदीप यांचे विचार सगळे डावे लोक जेलमध्ये होते स्वातंत्र्य चळवळीत. कधी बोलणार नाही. माफीनामे आम्ही लिहून दिलेले नाही. इतिहास चाळा. माफीनामे लिहून आम्ही बाहेर पडलेले लोक नाही आहोत. आम्ही 200% सांगतो. ज्यांनी माफीनामे दिले त्यांची नावं सगळ्यांना माहिती. मला इथे सांगायची गरज नाही. आपण याच्यावर प्रदीप यांचं उत्तर घेऊया. प्रदीप गावडे, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन. प्रदीप गावडे. हा उदयजी, मी इथं खुल्लं आव्हान देतो आणि मी खुल्लेपणे सांगतो की हा सगळा धादांतपणे खोटारडेपणा चाललाय एबीव्हीपीला बदनाम करण्याचा. त्याच्या विरोधात आम्ही तक्रार केलेली आहे. आम्ही डिफॉमेशन आणि सायबर सेल विरोधात कंप्लेंट केलेली आहे. जर हा व्हिडिओ खोटा होता, तो जर तुमच्याबद्दल पसरवला गेला तर तुम्ही तक्रार का नाही केली ह्या विषयात माझं खुलं आव्हान आहे ह्यांना. दुसरी गोष्ट, मागाशी एसएफआयचा प्रवक्ता म्हणला की एसएफआय कधी आली. त्यांना सांगायला लाज वाटेल. मी सांगतो एसएफआय पिक्चर मध्ये कधी आली. ज्यावेळेस इथं कार्यक्रम चालू होता त्याला एबीव्हीपीने विरोध केला तर अफजल गुरुला श्रद्धांजली दिली पाहिजे, तो कार्यक्रम झाला पाहिजे ह्या मागणीसाठी एसएफआय पुढे आली. त्यावेळेस त्याच्यामुळे शिकू नका. तुम्हाला लाज वाटली पाहिजे. व्हिडिओ हजार लोक बघतात. तुमची टॅक्टिस आहे चुकीच्या सगळ्या लोकांना सांगणं ओरडून ओरडून. आणि ही माओवाद्यांची कन्हैया कुमार होता का? कुमार होता म्हणून अरेस्ट केलाय. नव्हता ना. व्हिडिओ दाखवा. साहेबांनी व्हिडिओ दाखवला. न्यायालय ठरवेल. तुम्ही कोण ठरवणार? न्यायालय ठरवेल. तुम्ही पण ठरवू नका. हैदराबादमध्ये रोहित वेमुला विषय सर मला बोलायचं याच्याबद्दल. रोहित वेमुलाच्या आत्महत्येचं भांडवल नाही करत आहे आम्ही. भांडवल विषय राज्यभर चर्चेला चालू होता. रोहित वेमुलाचा प्रश्न बाजूला सांगण्यासाठी मुद्दा आणलेला एबीव्हीपीच्या चर्चेची वेळ, कॉन्स्पिरन्सी आमचा आरोप आहे. एबीव्हीपीची कॉन्स्पिरन्सी संपत आली आहे. प्रेक्षको, मी तुम्हाला 2 चित्र दाखवणार आहे. ती 2 चित्र तुम्ही नीट पहा. तुमच्या पडद्यावर तुम्हाला दिसणारे हे एक चित्र नीट पहा. हे आहे या देशातलं वास्तव. एकीकडे जेएनयू मधले हे बेभान झालेले विद्यार्थी आंदोलनाच्या नावाखाली भारत विरोधी घोषणा देत आहेत, पाकिस्तान जिंदाबादचे नारे देत आहेत. आणि दुसरीकडे हे सियाचीनच्या गोठवणाऱ्या थंडीत आमचे जवान देशाच्या रक्षणासाठी शहीद होत आहेत. हनुमंतप्पा, सुनील सूर्यवंशी, सहदेव मोरे, शंकर शिंदे असे आमचे जवान हुतात्मा होत आहेत, तरुण हुतात्मा होत आहेत. त्यांचं पार्थिव त्यांच्या कुटुंबियांना आज 13-13, 14-14 दिवस घरी साधं पाहायला मिळत नाहीये. या शूर जवानांच्या भरोशावर राजधानी दिल्लीत ही बेपर्वा तरुणाई धुडगूस घालते. अफजल गुरुसाठी आंदोलन करणाऱ्या या जेएनयूच्या विद्यार्थ्यांना शरम कशी वाटली नाही? तुम्हाला अफजल गुरुचा एवढा पुळका येतो, पण मग सीमेवर दहशतवाद्यांशी लढताना प्राणाची आहुती देणाऱ्या आमच्या कर्नल संतोष महाडिकची आठवण का होत नाही? त्याच्या पत्नीकडे गेला होतात. अफजल गुरुचा मृत्यूदिन साजरा करता, पण शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम कधी करता आला नाही जेएनयू मध्ये. अफजल गुरु हाच जर तुमचा आदर्श असेल तर भारतीय संसदेवर, राज्याच्या विधानसभांवर रोज दहशतवादी हल्ले होतील. म्हणून जेएनयू मध्ये घडला तो देशद्रोहच आहे. होय, तो देशद्रोहच आहे. प्रेक्षको, आपला भारत तरुण होतोय, पण या तरुणाईला कुणाचा आदर्श ठेवायचा हा मोठा प्रश्न आहे. जेएनयू मधल्या या भारत द्वेष्ट्या घोषणांचा की ज्या शंकर शिंदेचा, ज्यांनी देशासाठी प्राणाची बाजी लावली, त्या शूर आमच्या महाराष्ट्रातल्या भयाळे गावच्या शूर जवानांचा विचार करायची वेळ आहे. हा कार्यक्रम बघणारे तुमचे कुटुंबीय आणि त्यातल्या तरुण मुलांनीच याचा निकाल लावायचा आहे. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.